चिमूर वरोरा राष्ट्रीय महामार्ग का काम पिछले 7 से 8 वर्षों से चल रहा है और इस महामार्ग का काम SRK कंपनी को मिला है और राड़ेगांव की किसानों की भूमिका के कारण राष्ट्रीय महामार्ग का 1200 मीटर का काम रुका हुआ है। चिमूर वरोरा यह राष्ट्रीय महामार्ग 2 तहसील में आता है। चिमूर तहसील के अधूरे मार्ग का काम KCC कंपनी ने पूर्ण किया है, लेकिन वरोरा तहसील में आने वाले मार्ग का काम अधूरा होकर SRK कंस्ट्रक्शन कंपनी की ओर इस काम का ठेका दिया गया था। चिमूर वरोरा राष्ट्रीय महामार्ग के वरोरा तहसील के राड़ेगांव के पुलिया का निर्माण कार्य गलत पद्धति से होने की शिकायत सभी गाँव के कुछ किसानों ने जिलाधिकारी पालक मंत्री इनकी ओर की थी। SRK कंपनी ने इस स्थान छोटे ढोले डालकर पुलिया का काम पूर्ण किया था, लेकिन इस पुलिया से किसानों के खेत में पानी जमा होने से क्षेत्र के 20 से 25 एकड़ खेती पानी के नीचे आई। ऐसी शिकायत राड़ेगांव के किसान शंकर धारणे ने CTV प्रतिनिधि बालू सातपुते इनकी ओर व्यक्त की। नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज विदर्भ। आज आपण आहोत वरोरा चिमूर या 353 ई क्रमांकाच्या महामार्गावर आणि आपण मागे जो बघत आहात हा पुलिया आणि या पुल्याच्या समोर जी जवळपास 25 ते 30 एकर शेती असून या ठिकाणी पुलाचं काम चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे। ज्या ठिकाणी माणूस ढोले राहायचे त्या ठिकाणी छोटे छोटे पायऱ्या टाकल्या असल्यामुळे या ठिकाणी पूर्ण तलावाचं स्वरूप आल्याने संपूर्ण शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आणि या ठिकाणी या गावचे शेतकरी आपल्या सोबत आहे शंकरजी चौधरी साहेब, काय सांगाल तुम्ही या पुलाबद्दल? ते शेतीचं तर नुकसान होते, परंतु या पाण्यामुळे गाव पूर्ण वाहून जाण्याची शक्यता, दाट शक्यता आहे। त्यामुळे आम्हाला इथं पुलिया, स्लॅबचा पुलिया पाहिजे। जवळपास किती शेतीचं नुकसान झालं अंदाजे? शेतीचं झालं 50-25-30 एकराचं। 25 एकर झालं। नेमका या पुलियामुळे गाव कोण्या पद्धतीने तुमचा धोक्यात येऊ शकतो? या पुलियामुळे पाणी पास न झाल्यामुळे आमच्या गावात पूर्ण पाणी घुसून वाहून जाण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आम्हाला पुलाची फार नितांत आवश्यकता आहे। तुमची मागणी पुला संदर्भात? हो, पुला संदर्भात आहे आमची। आम्ही 2019 पासून या पुलासाठी सरकारशी आणि मंत्री लोक, खासदार, आमदार यांना निवेदन देऊ थकून गेलो। त्यामुळे आम्ही काम बंद केलं आणि याच्यानंतर जर नसल होत तर आम्ही चक्काजाम केव्हाही करू शकतो। तुम्ही कोणाकोणाला निवेदन दिलं आतापर्यंत? कलेक्टरला दिले, पालकमंत्र्याला दिले, गडकरी साहेबांना दिले। आणि याबद्दल तुम्ही तुमचं कन्स्ट्रक्शन कंपनीशी बोलणं झालंय का? सगळं SRK सोबत त्यांनी बोलतापा देऊ आपले काम करत गेले। तुमच्या पुल्या मंजूर झाला, तुम्ही थांबा, आणि राज्याने काम करत गेले, पण काम पूर्ण नाही झाले। आणि आज असं माहित पडलं आम्हाला KCC कंपनी वाल्यांनी सांगितलं का 99% यांचं बिल निघालेलं आहे। तर तेव्हा हे गव्हर्नमेंटचे इंजिनियर लोक झोपीत होते का? बरं, यांनी पूल जर नाही बनवला तर तुमची भूमिका काय राहील? आमची भूमिका उग्र आंदोलन करण्याची आणि चक्काजाम करण्याची राहील। राड़ेगांव के किसान की प्रतिक्रिया जानने के बाद CTV प्रतिनिधि बालू सातपुते ने शासकीय जानकारी ली। छोटे छोटे कामों में नागरिकों की ओर से आने वाली रुकावटों से SRK कंपनी ने इस महामार्ग का काम छोड़ा होकर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने KCC कंस्ट्रक्शन कंपनी को अधूरा काम पूर्ण करने की जिम्मेदारी दी थी। उस मुताबिक KCC कंपनी ने काम को शुरुआत करने के बाद राड़ेगांव के 1200 मीटर का अधूरा काम पूर्ण करते हुए क्षेत्र के किसानों ने काम करने में रुकावट देने से फिर मार्ग का काम बंद किए जाने की जानकारी KCC कंपनी की ओर से दी गई। चिमूर वरोरा राष्ट्रीय महामार्ग में इसी तरह से यदि रुकावटें आती रही तो मार्ग पूर्ण नहीं होगा, जिससे विधायक प्रतिभा धानोरकर ने इस ओर ध्यान देकर वाहन चालकों को होने वाली परेशानी दूर करे, ऐसी प्रतिक्रिया नागरिकों में दिखाई दे रही है। तो समोरील जो पुलिया आहे ज्यामुळे जवळपास 25 एकर शेती पाण्याखाली गेली। कंस्ट्रक्शन कंपनीने छोट्या पायऱ्या टाकल्यामुळे शेतकऱ्यांना खूप नुकसान व्हावं लागत आहे आणि त्यासाठी राड़ेगांव येथील नागरिक आंदोलनाच्या भूमिकेत आहेत। हर कदम खबर की ओर CTV न्यूज विदर्भ करता पठाण सोबत बालू सातपुते, चिमूर।